तर मी आज तुमच्यासोबत ना एकदम टेस्टी अशी रेसिपी शेअर करणार आहे. जेव्हाही तुम्हाला काहीतरी खाण्याची इच्छा होत असेल, खूप टेस्टी असेल, जास्त झंझट पण नसेल ना करायचं, तर ही रेसिपी ट्राय करा. खूपच जास्त क्रिस्पी बनतात, खूप टेस्टी बनतात आणि खूपच लवकर बनतं. तर त्यासाठी ना जी मुगाची डाळ असते ना, तर ती घ्यायची. जितकं आपल्याला वडे बनवायचे म्हणजे मुगाची भजी बनवायची ना त्याप्रमाणे डाळ घ्यायची. मला थोडीच बनवायची होती म्हणून थोडीच घेतली मी, 1 वाटी अशी. त्याच्यानंतर त्याला आहे ना छान असं 3-4 पाण्याने वॉश करून घ्यायचं. 3-4 पाण्याने वॉश करून झालं ना, मग त्याच्यात पाणी टाकून आहे ना ती ना भिजत ठेवायची 3 तासांसाठी. 3 तासात ते छान असे भिजून होते. जर जास्त वेळ जरी ठेवलं तरी चालेल, काही अडचण नाही. तर ती भिजून झाली ना, त्याचं पाणी काढून घ्यायचं व चाळणीमध्ये ठेवून द्यायचं 10 मिनिटं. त्याचं पाणी सगळं काढून घ्यायचं. त्याच्यानंतर आहे ना मिक्सरच्या भांड्यात टाकायचं त्याला डाळला. त्याच्यानंतर ते मी 2 मिरच्या टाकल्या आहे. त्याच्यानंतर आहे ना लसूण टाकायचं, थोडं अद्रक टाकायचं आणि बिना पाणी टाकायचं. त्याला आहे ना असं मस्त असं जाड असं दळून घ्यायचं. जास्त बारीक नाही करायचं, थोडंसं जाडच ठेवायचं, जेणेकरून ना जी भजी असते ना ती छान असं क्रिस्पी येते. त्याच्यानंतर दळून झालं ना, त्याच्यात मी बारीक चिरून कांदा टाकला आहे. त्याच्यानंतर बारीक चिरून कोथिंबीर टाकली आहे. त्याच्यात चटणी टाकायची, हळद टाकली थोडीशी आणि स्वादनुसार मीठ टाकायचं आणि गरम मसाला टाकला आहे. आवडीनुसार टाकायचं. गरम मसाला आवडत असेल ना, नाही पण टाकला तरी चालेल. सगळं छान असं मिक्स करून घ्यायचं, सगळ्यांना एकजीव करायचं. ते मिक्स करून झालं ना, मी साईडला तेल गरम करायसाठी ठेवलं होतं आणि तेल छान असं कडकडीत गरम झालं ना, त्याच्यानंतर त्यात ते ना भजी सोडायची. भजी टाकून झालं ना, त्याला मस्त बारीक गॅसवरच तळून घ्यायचं. जर फास्ट गॅसवर करा ना, ते करपते आणि लवकर लाल होऊन जाते. तिला छान असं लाल होईस्तोवर तळून घ्यायची. तर बघू शकता कलर हा चेंज झालाय, तर भज्या काढून घ्यायच्या. अशा प्रकारे सगळ्याच भज्या काढून घ्यायच्या तळून. तुम्हाला छोट्या आवडत असेल छोटा काढा, मोठा आवडत असेल तर मोठा काढा, आपल्या आवडीनुसार असतात. यांना खूप क्रिस्पी बनतात आणि खूप जबरदस्त टेस्टी लागतात. तर बघू शकता मी अशा प्रकारे सगळ्या भज्या तळून काढल्या. क्रिस्पी झाल्या होत्या. तुम्ही पण नक्की ट्राय करा. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की कळवा.